आपल्या रोजच्या वापरातल्या किंवा अगदी मोठ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये काही गोष्टी पडद्याआड राहून खूप मोठं काम करतात. आज आपण अशाच एका अदृश्य रक्षकाबद्दल बोलणार आहोत. मायक्रोवेव्ह आयसोलेटर. याचं काम आहे आपल्या महागड्या आणि संवेदनशील उपकरणांना वाचवणं. तर मग या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की ह्या लहरींसाठी वन वे स्ट्रीट का गरजेचा असतो. मग फेराइट नावाच्या एका जादुई पदार्थाचं रहस्य उलगडू. त्यानंतर इलेक्ट्रॉन स्पिनच्या त्या वॉबल किंवा कंपनामागे नक्की काय भौतिकशास्त्र आहे ते बघू. आणि हो, शेवटी हे आयसोलेटर्स किती चांगले काम करतात हे मोजतात तरी कसं हे सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. यात आपण बघूया की मायक्रोवेव्ह आयसोलेटरचा मूळ उद्देश, त्याचं काम नेमकं आहे तरी काय. एक विचार करा, हाय पॉवर मायक्रोवेव्ह सोर्स प्रचंड ऊर्जा तयार करतो. पण काय होतं जेव्हा ही ऊर्जा कुठेतरी आदळून परत फिरून त्याच सोर्सवर उलटते? हे तर स्वतःच्याच शक्तीने स्वतःला इजा करून घेण्यासारखं झालं नाही का? मग या धोकादायक रिफ्लेक्शन्सपासून त्या सोर्सला वाचवायचं कसं? आणि इथेच एंट्री होते मायक्रोवेव्ह आयसोलेटरची. याचं काम अगदी एखाद्या हुशार ट्रॅफिक हवालदारासारखं आहे. तो सिग्नलला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सरळ पुढे जाऊ शकता. पण जर एखादा सिग्नल रिफ्लेक्ट होऊन उलट्या दिशेने परत यायला लागला तर त्याला तिथेच थांबवून शोषून घेतलं जातं. सोपं आहे की नाही? यामुळे जो मूळ सोर्स आहे तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. पण मग प्रश्न येतो की हे वन वे म्हणजेच एकमार्गी वागणं शक्य तरी कसं होतं? म्हणजे असं काय आहे या डिव्हाइसमध्ये? तर याचं सगळं रहस्य दडलंय एका खास मटेरियलमध्ये. चला मग ओळख करून घेऊया फेराइटची. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, लोखंडासारखे जे नेहमीचे मॅग्नेटिक मेटल्स असतात ते वीज चांगले वाहून नेतात. पण मायक्रोवेव्हसारख्या हाय फ्रिक्वेन्सीवर हेच चांगलं वाहक असणं एक प्रॉब्लेम बनतं. कारण त्यामुळे एडी करंट्स तयार होतात. म्हणजे विजेचे असे छोटे छोटे भोवरे जे फक्त ऊर्जा वाया घालवतात, उष्णता निर्माण करून. पण फेराइट्स इथेच वेगळे ठरतात. त्यांची वीज रोखण्याची क्षमता म्हणजे रेझिस्टिव्हिटी इतकी जास्त असते की हे एडी करंट्स जवळपास तयारच होत नाहीत आणि ऊर्जेचं नुकसान टळतं. आणि हे का होतं? तर याचं कारण आहे फेराइट्सच्या आतली अणूंची रचना. ती थोडी वेगळी असते. यामुळे होतं काय की त्याचं मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व तर टिकून राहतं, पण त्याच वेळी त्याची वीज रोखण्याची क्षमताही प्रचंड वाढते. ही जी असमान आणि अँटी पॅरलल मांडणी आहे ना, तीच त्याला हे विशेष गुणधर्म देते जे आपल्याला इथे समोर दिसतंय. ओके, तर मटेरियल तर कळालं. आता जरा याच्यामागच्या सायन्समध्ये म्हणजे फिजिक्समध्ये थोडं खोलवर जाऊया. हे जे वन वे बिहेवियर आहे ना, ते इलेक्ट्रॉनच्या एका खास हालचालीमुळे शक्य होतं. चला बघूया ती हालचाल नक्की आहे तरी काय. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आणि हे इलेक्ट्रॉन नुसते बसलेले नसतात, ते स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असतात. यालाच स्पिन म्हणतात. आणि या स्पिनमुळेच एक छोटंसं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. फेराइटच्या बाबतीत हे छोटं मॅग्नेटिक फील्ड खूप महत्त्वाचं ठरतं. आता बघा खरी गंमत. जेव्हा या फेराइटवर बाहेरून एक डीसी मॅग्नेटिक फील्ड लावलं जातं तेव्हा हे इलेक्ट्रॉन शांतपणे फिरत नाहीत. नाही, ते एखाद्या भोवऱ्यासारखे, जो जमिनीवर फिरताना थोडा तिरका होऊन गोल गोल फिरतो ना, अगदी तसे डोलू लागतात. या अशा डोलण्याला किंवा कंप पावण्यालाच सायन्सच्या भाषेत प्रिसेशन म्हणतात. आणि हो, ह्या डोलण्याची पण एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. जसं झोक्याला एकदा ढकललं की तो त्याच्या ठराविक लयीतच पुढे मागे जातो, तसंच काहीसं. फिजिक्समध्ये ह्या लयबद्ध कंपनाला एक खास नाव आहे, गायरोमॅग्नेटिक रेझोनन्स. आणि हेच ते तत्व आहे जे आयसोलेटरच्या त्या वन वे स्वभावाचा मूळ आधार आहे. ठीक आहे, तर प्रिन्सिपल तर कळालं, पण हे तत्व वापरून खरोखर डिव्हाइस कसं बनवतात? यासाठी इंजिनियर्स मुख्यतः 2 डिझाईन्स वापरतात. चला त्या दोन्ही डिझाईन्सवर एक नजर टाकूया. पहिला प्रकार आहे फॅरेडे रोटेशन आयसोलेटर. हे नाव थोडं जड वाटेल, पण काम सोपं आहे. असं समजा की हे डिव्हाइस म्हणजे मायक्रोवेव्हसाठी एक स्टिअरिंग व्हील आहे. ते काय करतं? ते वेव्हच्या पोलरायझेशनची म्हणजे तिच्या प्रवासाच्या प्लेनची दिशा बदलतं. तर बघा, जेव्हा सिग्नलला सरळ पुढे जायचं असतं तेव्हा काय होतं? वेव्ह आत येते. आत असलेला फेराइट रॉड तिला बरोबर 45 डिग्रीमध्ये फिरवतो. आणि गंमत म्हणजे बाहेर पडण्याचा मार्गही तसाच 45 डिग्रीमध्ये फिरवलेला असतो. त्यामुळे काय होतं? सिग्नल अगदी आरामात, जास्त लॉस न होता पुढे निघून जातो. अगदी मॅचिंग. पण खरी जादू तर आत्ता आहे. जेव्हा एखादी वेव्ह परत फिरते म्हणजे रिफ्लेक्ट होऊन उलट्या दिशेने येते, तेव्हा हाच फेराइट रॉड तिला त्याच दिशेने आणखी 45 डिग्री फिरवतो.
म्हणजे आधीचे 45 आणि हे 45 झाले एकूण 90 डिग्री. आणि या 90 डिग्रीच्या वळणामुळे ती वेव्ह सुरुवातीला असलेल्या एका रेझिस्टिव्ह पट्टीला अगदी पॅरलल म्हणजे समांतर होते. आणि मग ती पट्टी त्या वेव्हची सगळी ऊर्जा शोषून घेते. झालं काम, सोर्स पूर्णपणे सेफ. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे. हा आहे रेझोनन्स आयसोलेटर. हा आकाराने छोटा असतो आणि हाय पॉवर ॲप्लिकेशन्ससाठी जास्त वापरला जातो. हा वेव्हला फिरवण्याच्या भानगडीत पडत नाही. याचं काम आहे सरळ उलट्या येणाऱ्या वेव्हला शोषून घेणं. इथे या टेबलमध्ये दोन्हीमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, फॅरेडे रोटेशनवाला कमी पॉवरसाठी चांगला आहे, तर रेझोनन्स आयसोलेटर हाय पॉवरसाठी बनवला आहे. एकाची रचना वेव्हला फिरवण्यावर आधारित आहे, तर दुसरा तिला शोषून घेण्यावर काम करतो. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. ओके, तर हे आयसोलेटर्स काम कसं करतात हे तर आपण पाहिलं. पण एखादा आयसोलेटर चांगला आहे की वाईट हे ठरवायचं कसं? म्हणजे त्याचं रिपोर्ट कार्ड कसं बनवतात? चला आता त्याची परफॉर्मन्स मोजण्याचे काही महत्त्वाचे निकष पाहूया. यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्सर्शन लॉस. सोप्या भाषेत सांगायचं तर सिग्नलला पुढे जाऊ देण्यासाठी होणारा थोडासा लॉस किंवा नुकसान. ही एक प्रकारची टोल टॅक्ससारखी किंमत आहे, जी सिग्नलला पुढे जाण्यासाठी चुकवावीच लागते. साहजिकच हा लॉस जेवढा कमी तेवढं डिव्हाइस चांगलं. आणि दुसरी किंबहुना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आयसोलेशन. हेच तर आयसोलेटरचं मुख्य काम आहे. म्हणजे उलट्या दिशेने येणाऱ्या सिग्नलला ते किती ताकदीनं अडवतं. हे आयसोलेशन जेवढं जास्त असेल, म्हणजे जेवढा जास्त डीबी असेल, तेवढा तो आयसोलेटर उत्तम मानला जातो. हा चार्ट बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. फॉरवर्ड लॉस म्हणजे सिग्नल पुढे जाताना होणारा लॉस अगदी मामूली आहे, समजा 1 डीबी. पण रिव्हर्स लॉस म्हणजेच आयसोलेशन बघा किती प्रचंड आहे, तब्बल 25 डीबी. म्हणजे पुढे जाणाऱ्या सिग्नलला कमीत कमी त्रास आणि मागे येणाऱ्याला पूर्णपणे नाकाबंदी. हेच एका परफेक्ट आयसोलेटरचं लक्षण आहे. आणि शेवटी हे वाक्य बघा, हे आयसोलेटरचं महत्त्व एका ओळीत सांगतं. ते फक्त सोर्सला वाचवत नाहीत, तर अख्ख्या सिस्टमला स्थिर ठेवतात, तिची अचूकता टिकवतात. म्हणजे हे खरंच एका सिस्टमचे स्टेबिलायझर आहेत. तर आज आपण पाहिलं की मायक्रोवेव्हच्या दुनियेत ही वन वे ट्रॅफिक किती महत्त्वाची आहे. पण एक विचार मनात येतो, हे जे नॉन रेसिप्रोकल म्हणजे एकमार्गी वागण्याचं तत्व आहे, ते तंत्रज्ञानाच्या अजून कुठल्या क्षेत्रांमध्ये एक मोठा गेम चेंजर ठरू शकतं? याचा विचार नक्की करून बघा.